गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. आणि मी आणि बेबू असे उठले आणि थोडेफार पार्शियली रेडी झाले. आज शनिवार 12 एप्रिल 2025 आणि आजचा दिवस स्पेशल याच्यासाठी आहे की आम्ही फर्स्ट टाइम आज बेबडूला स्विमिंगला न्यायचं ट्राय करणार आहोत. हो ना बेबडू? आणि तुम्हाला एक गंमत बघायची का? आम्ही दोघं मस्त रेडी झाले आणि बेबूची मम्मा बघा काय करते. हे बघा हे बघा हे बघा, मॅडम आताशी उठल्यात. ओ मॅडम, ते बघा अजून मॅडमची झोपच नाही गेली. आम्ही दोघांनी ब्रश केला, फ्रेश झालो, सगळं झालं, कपडे नाही उठलीस? मला थोडं बरं नाही. अरे बापरे, असं हा डायलॉग रोजचा आहे बरं का. काल पण हाच डायलॉग होता. कैसा पकडे है तुमको. ओके, इकडे मी रेडी झाले स्विमिंग कॉस्ट्युम मध्ये आणि बेबू आणि अक्षय तर खाली गेलेले आहेत बेबूला स्विमिंग कॉस्ट्युम्सच आणायला, बट माहिती नाही ते कधी येतील. आणि मला हा ड्रेस घातल्यानंतर ना लिटरली मला आठवण आली की मी 8व्या महिन्यात सुद्धा ह्याच कॉस्ट्युमवरती स्विमिंग केलेलं आहे आमच्या सोसायटीच्या. तेव्हा माझं पोट असं टुंब होतं. आय डोंट नो त्याचे फोटो असतील की नाही, असेल तर मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. सो असंच मी 8वा आणि 9वा महिना पण अशाच कॉस्ट्युममध्ये घालून मी स्विमिंग केलेलं आहे. आणि मी असे एकदम पोट असतानाच्या आठवणीत गेली होती की मला तेव्हा पोट होतं, असं मोठं टुमका माझा पोटात होता, बेबू पोटात होती. आणि ते आता ह्या वेळेस बाहेर आहे आणि तिच्यासोबत मी स्विमिंग करणार आहे. मला खूप भारी वाटतं. जर ते पोटाचे जर व्हिडिओज असतील 8-9 मंथचे तर मी त्याच्यासोबत शेअर करेल, प्लस बेबूसोबतही शेअर करेल. सो ते येतात, ते बघूयात. सॉरी, क्लिनिक मध्ये अर्जंट काम आले त्यामुळे आपलं स्विमिंगचं थोडं कॅन्सल होते. आणि आपण असे आणि मावाची छान रेडी झाली, पण आमचं झालंय पचका कारण मला अर्जंट काम आले क्लिनिक मध्ये, जावं लागेल. आता काम आलं, आता काही नाही करू शकत. आपण उद्या जायचं, उद्या जाऊ. आता उद्या जायचं, आजचा आता बघू, मी 1 तासात जाऊन येतो लगेच. मग ओके अर्ली मॉर्निंग कधी कधी इमर्जन्सी मला जावं लागतं. सो मी एक तासात परत येईल. मस्तपैकी आमची कारल्याची भाजी आणि भाकरी तयार आहे नाश्त्यासाठी. बाजरीची भाकरी गरम गरम खूप छान लागते. असं टीव्ही बघत नाश्ता चालू आहे आणि आम्ही शक्यतो तरी असं इच्छा झाली म्हणून ढोकळा आणला. पण आम्ही बऱ्यापैकी असं हेल्दी खायचा प्रयत्न करतो. रोज सकाळी डायरेक्टली जेवणच करतो आम्ही. नाश्त्याला वेळ मिळाला छान. हे दोघे असे मस्ती करतात ते. आणि हा आमचाच मागचा ब्लॉग बघतोय आम्ही. आधीचा टाकलेला ब्लॉग बघणं चाललंय. आणि मस्ती चालू आहे. स्विमिंग कॉस्ट्युम भेटले नाही, करून घ्या. काय राव, असं नाही करायचं. बरं ठीक आहे, चलो. काय अयो कच्चे खाताय मँगो. आपल्याला जायचंय, चला. तुझं शॉपिंग करायचे, डिकॅथलॉनला जायचंय. आता वाजले आहेत 2:45. सो आम्ही झालो आहोत रेडी आणि आम्ही चाललो आहोत डिकॅथलॉनला बेबूला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचा. सगळीकडे शोधले. सकाळी तुम्हाला मी दाखवलं ना ब्लॉग मध्ये. आता तुम्ही जो बघितलं आणि तिकडे मी वाट बघून आम्ही दुकानात फिरलो. एक तर कुठल्याच शॉप मध्ये एवढ्या छोट्या साईजचे स्विमिंगचे कपडे मिळत नाहीत. सो आता बघूया डिकॅथलॉन. ते सगळे मिळत होते 3 वर्ष 4 वर्षाचे पुढचे. ते एवढे 10 महिने. तिला काय बघू आणि काय नको सांग. खूप मस्त वाटतं, कलर अट्रॅक्टिव्ह वाटतं ते. बघू बेबू, काय हवं तुला घ्यायचं ना कॉस्ट्युम? गळ्यामध्ये घालायचंय म्हणजे ते तुला ते घ्यावं लागेल. नेक होल्डर टाइप आहे. हात मारत बसेल. तुला घ्यायचं ना स्विमिंग कॉस्ट्युम? इथं नेक वाला पण घेतो. तुझेच आहेत सगळे. वाव किती क्यूट आहे. क्यूट आहे ना. हां, हे एज काय? 2 to 3 इयर्स लिहिलंय. हे काय? पण तिच्या हाईटला आहे पुरे 2 to 3 12 मंथ्स आहे बघे. हां, वेटला चिक्कू क्यूट आहे. बघू बेबू त्याच्या इथे बघू. तेव्हा क्यूट ड्रेस स्विमिंग कॉस्ट्युम तुझा एवढंच आहे छोटा. चला घेऊया. हाय काय ते स्विमिंग कॉस्ट्युमचं सेक्शन बघू. मला वाटतंय बसेल, बट मग काय करायचं तुम्ही सांगा. हा व्यवस्थित आहे. हो, तिची तब्येत पण ओके ना, त्याच्यामुळे फिट
घेताय तुम्ही आता? कॅप घ्यायची. कॅप इकडे हे बघ, हे बघ इथे कॅप आहे. कॅप पिंक घ्यायचं का? पिंक नाही, ब्ल्यूला ब्ल्यू मॅचिंग पाहिजे. आई काय बघतीस? अच्छा इकडे क्यूट पॅन्ट आहे का? हे घ्यायचे का आपण पॅन्ट? हे घ्यायचं आणि हे घ्यायचं, कारण तिला हे कंपल्सरी आहे स्विमिंग पूल मध्ये. आणि ही पॅन्ट घ्यायची का त्याला कव्हर अप करायला? चालेल शकतो. मग तो नाही घ्यायचं का ते वाला? तो स्विमिंग कॉस्ट्यूम नको घ्यायला, कारण तिला हे कंपल्सरी आहे ना स्विमिंग पॅन्ट्स. डिस्पोजेबल स्विमिंग पॅन्ट्स आहेत. चालेल हे 12 वेळेला स्विमिंग करू शकतो आपण. चल ओ बाई हे 12 ओ काय काय बघतेस? घ्यायची गरजच नाही. कशाची? घ्यायची. ठीक आहे, मग तो फक्त पॅन्ट घ्यायचे का? चालेल स्विम पॅन्ट. काहीतरी हवं आहे, काहीतरी दिसलंय. काय दिसलंय? काही मुलं घ्यायची ना, मग नाही आहे काय अवेलेबल तिच्यासाठी? ठीक आहे ना, आपण ये वाला आर्म बैंड होता है. आर्म बैंड से क्या होता है, वो सिर्फ यहाँ से पकड़ के बच्चे को ऊपर रखेगा. एंड यू नो अगर हम सिर्फ लेंथ से बच्चे को ऊपर पकड़ के उठाते हैं तो जॉइंट्स इफेक्ट हो सकते हैं. ये थोड़े बड़े बच्चों के लिए होता है. मग हिच्यासाठी काहीच नाही का? नेक के लिए नहीं रहता, फ्लोट रहना चाहिए वो. वेस्ट रहता है ऐसा. लेकिन ये वाला वेस्ट में भी रिक्वायरमेंट बघ तुझ्यासाठी काही ऑप्शनच नाही. तू फ्लोट राहण्यासाठी बघू अजून काय आहे का बघू. टाकून आले तुझ्यासाठी. ठीक आहे चालेल. हे तुझ्यासाठी त्यात तू बसणार. हे बघ इथं पण आहे. हे पण आहे. हाइट अच्छी है तो फिर आप एक बार इसको पहना के देखिए. हे घ्या तुम्ही. जाऊन दे हे तू बस याच्यात ट्राय करून. ती कशी बघतीये, तिला वाटतं काय होतं माझं. सोडलं तुम्ही? सोडलं हा चालेल घेऊयात. सो इकडे आम्ही बेबीसाठी घेतलेला फ्लोटर आहे. घेतलाय हा, पण हा फ्लोटर बेबीसाठी सेफ आहे, कारण बेबी याच्यामध्ये सिटिंग मध्ये राहणार आहे. बसून म्हणजे आम्हाला काही टेन्शन नाही राहणार. याच्यात ती बसून राहणार आणि कम्फर्टेबल आणि ते एन्जॉय पण. आणि आम्ही असणारच आहे आजूबाजू. येस. सो हे घेतलं आणि बेबीसाठी दोन्ही घेतलेलं आहे. आणि वॉटरप्रूफ डायपर्स. आणि हे असं सगळं घेतलंय आम्ही डिकॅथलॉन मधून. लास्ट मोमेंटला तिला बॉल आवडतो, कॉफी काहीतरी घेऊयात आणि मग घरी जाऊ. आणि तिला बघूयात बेबूचं काय होणार आहे, काय करणार आहे आमची बेबू. हा ते पण आहे. तर आज संध्याकाळी आमचा बेत आहे दाल बाटीचा. सो आता मी त्याचे प्रिपरेशन सुरू करणार आहे. तर डाळ तर लावलेली आहे. सो इकडे मी बनवणार आहे डाळ आणि अनुजा पाटी बनवणार आहे. सो त्याचं ती पीठ भिजवते. सो मी सध्या डाळ कुकरला लावलेली आहे, दाखवते. इकडे आमची डाळ शिट्टी होती आहे आणि इकडे आमचं पीठ मळवतो आहे आम्ही त्या बाटीचं. सो अजून प्रिपरेशन चालू आहेत. बघू. इकडे पीठ भिजवते अनुजा आणि पूर्ण झाल्यावरती मी सगळं तुम्हाला दाखवते. सो बघूयात इन प्रोसेस. सो इकडे अशा आमच्या बाटी रेडी होतात. ते ट्राय करतो आम्ही फर्स्ट टाइम दोघी पण. सो बघूयात सक्सेसफुल होत आहे की नाही. अजून डाळ शिजते आमची, मग फोडणी देणार आहे. मला एक छोटं करते का? बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे ते डोनट सारखं दिसतंय. हां ठीक आहे. थोडं एखादा दुसरा मोठा छोटा झाला तरी काहीच प्रॉब्लेम. तसं पण ते फुगणारच आहे. एका चक्कर घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 अजून 2 हे टाकते. 2 हा असू दे. किती होतील मग? 12 ना. 12 झाले तरी एका ह्याच्यात 2 2 प्रत्येकाला. ठीक आहे ना. 12 बरोबर ठेवायचे. मग लागलं तर मग एक्स्ट्रा करू, एखादं टाकून देऊ शेवटी. हा मग मी दाखवते. बघा आम्ही कसं केलं आहे. अशा छान छान क्यूटच्या बाटी बनवून झाल्यात आमच्या. आणि इकडे डाळ अजून शिजतीच आहे आमची. पण मी गॅस बंद करते, शिट्टी होणार. डाळ बनवते मी, फोडणी देते त्याच्यानंतर. पण इकडे आमच्या बाटी शिजतायत पण आता. हे बघा ऑलमोस्ट होत आलेले आहेत. आणि आले बघा म्हणजे आवाज. आणि तिकडे आजीची ड्युटी चालू आहे. आपली
आमचं मस्त सांबर रेडी झालेलं आहे. दिस बघून तर एकदम चमचमीत वाटतंय आणि आम्हाला एक्स्ट्रा करावं लागलं कारण की दाल बाटीला मस्त आहे, कारण की पुरला नाही तर ते असं घट्ट लागेल. सो आम्ही जास्त केलं आहे एक्स्ट्रा. सो याचे 2 बंग झाले आणि अजून एकदा आम्ही दाल बाटीसाठी परत उकडायला ठेवलेले. आणि आता खाताना बघू टेस्ट कशी लागते. इकडे बघा बेबू कशा बसलो, कशा आहे खेळते बघा कशा सोबत. आणि मी आत्ताच क्लिनिक मधनं आलोय आणि बेबुडू बघा काय करते. बेबू काय करतोय तू? काय करतो सांगा, काय करता तुम्ही? काय खेळता? काहीतरी खातीये मस्त. आणि काहीतरी आज आमचा स्पेशल प्लॅन बनवलाय अनुजा आणि माऊनी. दोघींनी मिळून काहीतरी मस्त बनवले. काय बनवले? दाल बाटी बनवली. सांगितलं का? मला माहित नव्हतं ना. पण तुम्हाला सरप्राईज प्लॅन म्हणजे हे जे हे आधी उकडले मग त्याच्यानंतर हे असं सगळी रेसिपी दाखवली बघा. हे 2 बाटी अशा क्रिस्पी झाल्यात आणि हे बघा छोटे छोटे स्मॉल पीसेस. हे छान झाले. हे पण छान लागतात खायला. आणि पण हे ह्याच्यामध्ये असं तूप टाकून चुरून डाळीमध्ये तूप टाकून बस. चलो आता खायचंय पहिले.